जी प पूर्ण प्राथमिक शाळा पूर्णगड नंबर 1. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी आई माझा गुरु या विषयावर बोलणार आहे. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. आपल्याला चालायला बोलायला शिकवणारा पहिला गुरु म्हणजे आई असते. आई म्हणजे लेकराची माय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. आई म्हणजे घरातल्या घरात वसलेले एक छोटेसे गाव असते. त्या पलीकडे सांगायचं म्हटलं तर आकाशाचा कागद, समुद्राची शाई व जंगलाच्या लाकडातील लेखणी कधी लिहून संपणार नाही. अशी माझी आई, अशी माझी आई. आईची आपल्या मुलावरची माया ही कधी संपू शकत नाही. तिची माया निस्वार्थी असते. ती आपल्या मुलाकडून कशाची अपेक्षा करत नाही. तिला फक्त एवढेच वाटते, माझे बाळ खूप शिकावे, खूप मोठे व्हावे, सद्गुणी व्हावे, पराक्रमी व्हावे. आई फक्त आपल्या मुलांची काळजी घेते असे नाही, तर घरातल्या प्रत्येक माणसाची त्यांच्या खाण्यापिण्याकडे काळजी घेते. जर कोणी घरात आजारी असेल तर त्याची काळजी देखील तीच करते. आई ही थोर आहे, म्हणून बापूजी म्हणत, एक आई ही 100 गुरूंनी श्रेष्ठ आहे, एक आई ही 100 गुरूंनी श्रेष्ठ आहे. लहानपणापासून एखाद्याला आईचा विरह सहन करावा लागला तर त्याचे दुर्भाग्य. म्हणून यशवंतराव म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. माणूस किती मोठा असला, तो किती श्रीमंत असला, तरी तो आईची माया ही कधी विकत घेऊ शकत नाही. आईची माया ही कधी विकत घेऊ शकत नाही. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पाल उठतात, पोरक्या जमीत उमाळे दाटतात. जत्रा पांगते पाल उठतात, पोरक्या जमीत उमाळे दाटतात. आई मनामनात तसेच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच तळावे असे जाते देऊन काही, असे जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तीच नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायला कमी पडतं रान, की सैरावैरा धावायला कमी पडतं रान. आई घरात नसते तेव्हा कुणाशी बोलता, गोट्यात हंबरणाऱ्या गायीशी. माती आणि माता फरक असतो फक्त वेलांटीचा. कारण माता जन्म देते तर मृत्यूनंतर माती म्हणजेच आई आपल्याला कुशीत घेते. म्हणून प्रारंभ तिच्यापासून आहे आणि अंतही तिच्यातच आहे. आई तुझ्या कुशीत हरवते मी माझा दिवस, तुझ्या हसण्यात उगवतो माझा प्रत्येक नवीन प्रकाश. तुझ्या शब्दात मिळते धैर्य, तुझ्या स्पर्शात हरवते मी माझे भय. तुझ्या माझ्या जगण्याच्या प्रत्येक अडचणीत तूच माझा आधार. रडताना पुसणारा हात तुझाच, हसताना उमलणारा आनंद तुझाच. तूच माझा गुरु, तूच माझा आधार. तुझ्या जीवनातून शिकते मी माझे प्रत्येक धडा. तुझ्या शब्दात मिळते मार्गदर्शन आणि आश्वासन. तूच माझा गुरु, तूच माझा प्रकाश. तुझ्या खुशीत हरवते मी माझा प्रत्येक नवीन क्षण. तूच शेवटी एवढंच बोलते, ज्याला आय नाही त्याला काय नाही, ज्याला आय नाही त्याला काय नाही. धन्यवाद.